नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अहिंसेचे प्रणेते वर्धमान भगवान महावीर स्वामी यांचा जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त शहरातील नवकार मंडळ संघटनच्या वतीने 3 दिवसीय विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सव अंतर्गत आयोजित भव्य शोभायात्रा आणि रक्तदान शिबिराने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. या पावन महोत्सवाच्या सांगता दिनी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गल्ली नंबर 2 येथून निघालेली ही शोभायात्रा शहरातील विविध चौकात मार्गस्थ झाल्यानंतर गल्ली नंबर 4 मधील भांडी बाजार येथील शीतलनाथ जैन मंदिर परिसरात या यात्रेचा समारोप झाला. आज भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणात निमित्त धुळे शहरात महावीर जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. 3 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला आहे आणि या 3 दिवसामध्ये विविध कार्यक्रम भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणात निमित्त घेण्यात आलेले. आज 31 मार्च रोजी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून जैन युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यामागे काय भगवान महावीरांनी संदेश दिला आहे की जीवदया खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये करुणाचा संदेश जातो, एखाद्याचा जीव वाचू शकतो आणि अनेक गोष्टी याच्याने एक भावना तयार होते. सगळ्यांच्या ह्याच्यात दानाची भावना तयार होते आणि रक्तदान श्रेष्ठदान म्हटलं गेलेलं आहे. त्यानिमित्ताने रक्तदान आपण दरवर्षी आयोजन करतो रक्तदान शिबिर आणि जवळपास 200+ ब्लड बॉटल्स इथं डोनेशन केले जातात. इथे नवजीवन ब्लड बँक, किडनी ब्लड बँक आणि रोटरी ब्लड बँक तिन्ही ब्लड बँक इथं आहे आणि या ठिकाणी युवक मंडळ आणि भारतीय जैन संघटनेचे सगळे कार्यकर्ते एकदम उत्स्फूर्तपणे कार्य करत आहेत. म्हणून हे आता सगळं सक्सेस होत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.